पदरात पडत नाही संसारामध्ये. का पडत नाही मी सांगतो. मला संसाराला नावं ठेवायची नाही आहेत, कृपा करून लक्षात घ्या. मला संसाराला नावं ठेवायची नाही आहेत. संतांनी ठेवली तो त्यांचा अधिकार वेगळा, मला तो अधिकार नाही, माझी ती पोच नाही, माझं तर सामर्थ्य नाही. ज्ञानोबारांनी म्हणावं संसार दुःख मूळ. आम्ही नुसतं गोळतच म्हणतोय संसार दुःख मूळ. चाल चुकली तर सांगा बरं का. कुणाला पाठ नाही हो प्रमाण. संसार दुःखमूळ प्रमाण कुणाला पाठ नाही, सगळ्याला पाठ आहे. म्हणायचं दुःखमूळ म्हणून, आणि भजन झालं की मग लगेच चालले नाश्त्याला, लगेच चालले जेवायला, लगेच चालले कपडे घ्यायला. संसार दुःखमूळ म्हण. अरे दुःखमूळ कळतातच, दे ना सोडून. सोड. खरं सांगू मी आपल्याला, क्षमा मागून बोलतो मी, आम्हाला संसार कळतो म्हणावं तर तसंही नाही, कळत नाही म्हणावं तर तसंही नाही. आपल्याला संसार कळतो काय मला सांगा. अरे कळाला असता तर आम्ही राहिलो असतो काय. बरं कळत नाही म्हणावं तर मग कीर्तनाला यायची गडबड कशा करत. कीर्तनाला गर्दी का सांगा ना. काहीतरी कारण असेल त्याला. कळतो म्हणा. माझ्याकडे गृहस्थ आले, गंमत सांगतो भाऊ. माझ्याकडे गृहस्थ आले, वारीमध्ये आले, असेच बैठकीमध्ये बसले. थोडा वेळ झाला, बाकीची मंडळी उठून गेल्यावर रडायला लागली. मी त्यांना विचारलं काय. मला वाटलं आमच्या घरातलं कोणी काही बोललं, काही झालं, अपमान झाला. मी म्हटलं अहो काय झालं, कोणी बोललं असेल तर मी क्षमा मागतो तुमची, काही माझं हे नाही म्हणणं नाही. काय झालं, काय काही पैसे चोरीला गेले का, काही कोणी रागवलं का, कोणी मारलं का, काय झालं काय, घरी सगळे बरे आहेत ना. तो म्हणाला सगळं बरं आहे. मग पैसे गेले का, नाही म्हटलं आमच्या घरात कोणी काही बोललं का, अजिबात कोणी काही बोललं नाही. मग रडता कशाला. ते म्हणाले महाराज कसं सांगू हा प्रश्न असेल तर आला कशाला. सांगायलाच आलं तर बोला नीट, काय बोलायचंय तुम्हाला, काय माझ्याकडून मदत अपेक्षित असेल तर मला सांगा, मला जेवढी मदत करता येईल तेवढी मी करीन. ते म्हणाले महाराज कसं सांगावं तुम्हाला, का रडता का. ते म्हणाले काही नाही, पोरानं हाकलून दिलं घरातून. नेहमीच्या तक्रारी हो पंढरपूरला, ही गिऱ्हाईक फार आले रड. मी म्हटलं ठीक आहे बरं, मग म्हणणं काय. पोराने हाकलून दिलं ना, ठीक आहे. माझ्याकडे आलात ना, ठीक आहे. मी तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची अपेक्षा. ते म्हणाले काही नाही, पोरग जरा तरुण आहे, तुम्ही जरा तरुण दिसता, जरा सांगितलं तर तरुणाचं तरुणाला पटकन पटतं, तुम्ही काही सांगाल तर ऐकेल मुलगा, मला घरात घेईल. मी म्हटलं तुम्ही मुलासाठी काही केलं नाही का. ते म्हणाले काय केलं नाही, सगळं केलं. त्याला चांगलं वाढवलं, चांगल्या शाळेत शिकवलं, सगळं केलं, लग्न करून दिलं, कारखाना सुरू करून दिला, उद्योगधंदा सुरू करून दिला, वाढवून दिला, नव्या तिजोरीच्या किल्ल्या सुद्धा त्याच्या ताब्यात. म्हटलं तिथंच चुकलं. ते केलं नसतं तर सुखानं घरात राहिला असता. ते म्हणाले सगळं केलंय महाराज, काही केलं नाही असं नाही. मी म्हटलं मग मला एक सांगा, तुमच्या मुलाला तुम्ही लाखो रुपयाचा उद्योगधंदा सुरू करून दिला तर तो तुमचं ऐकायला तयार नाही, मी त्याला रुपयाचा हरिपाठ देणार, ते माझं ऐकलं. काही गणित आहे का नाही. तुम्ही इतकं केलं तर तुमचं ऐकायला तयार नाही, माझा त्याचा तर संबंध नाही, त्यांनी का माझं ऐकावं. ते म्हणले मग मी काय करू. वैकुंठासी गुरुवारी महाराज म्हणायचे बरं का, जो बापाशी बाप न म्हणे तो महाराज अशी काय जाणे. ते म्हटलं बरं मग काय म्हणणं काय. ते म्हणाले मग मी काय करू. मी म्हटलं माझ्याकडे एक उपाय आहे, मी सांगतो तेवढा करून बघा. ते म्हणाले काय करू सांगा. मी म्हटलं पोराने हाकलून दिलंय ना, दिलंय. म्हटलं मला तुमचा मुलगा समजा, माझ्याकडे राहा. माझं घर आहे, चातुर्मासामध्ये हजारो लोक येतात, रोज शेकडो लोक जेवण करतात जातात. बरं काही सांगितलं नाही, कमी पडलं तर आमच्या बोधे बाबाकडे कधी जेवण मिळतं, कधी जा, तिथं आहेच आहे. बाप देवो उदार अपरिमित, तिथं काही कमी नाही. म्हणलं माझ्याकडे राहा, माझ्या घरामध्ये राहा, मी ज्या घरामध्ये राहतो एका कोपऱ्यात तुम्ही राहा, मी जी भाजी भाकरी खातो तुम्ही खा. बरं 4 महिन्याचाच प्रश्न नाही, मी 12 महिने तुम्हाला सांभाळायला तयार. तुम्हाला मला मुलगा माना, मला तुमची प्रॉपर्टी नको, काही नको, मला मुलगा माना, माझ्या घरामध्ये राहा. ते म्हणाले फुकट कसं राहायचं. ते एक स्वाभिमान आहे, अशा वेळेला फार आडवा येतो. कसा येतो मला कळत. फुकट कसं राहायचं. म्हटलं चांगली गोष्ट आहे, फुकट राहूच नका. ते म्हणले मग काय काम करू. मी म्हटलं पा तुमचं वय पाहता तुम्हाला काही काम सांगणं मला शक्य नाही, पण माझ्या करता म्हणून एक काम करा, काही करायचं नाही, रोज माझ्या घरामध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत जा. बस एवढंच उद्योग तुम्हाला. जेव्हा तुमच्या मनाला येईल तेव्हा ज्ञानेश्वरी उघडा, माझ्या घरात एका कोपऱ्यात बसा, निवांत ज्ञानेश्वरी वाचत राहा. मी जे काय वर्षाला लागतं काय तुम्हाला 2 वेळचं जेवण, मी जी भाजी भाकरी खातो तुम्हाला देतो. आश्रय मी ज्या घरामध्ये राहतो त्या घरात तुम्ही राहा. आणि काय अन्न वस्त्र निवारा, मूलभूत गरजा 3च.
वस्त्र तुम्हाला जे काही धोतर लागतं मला लोकांनी दिलं की मी तुम्हाला देतो, मला काय मी तुम्हाला देतो, काय लागतच काय वर्षाला माणसाला, 2 धोतर 2 शर्ट झाले, संपलं ना, असतं काय एवढं. माझ्या घरामध्ये राहा, काम काय करू, म्हटलं काही करू नका, फक्त ज्ञानेश्वरी वाचत जा. ते म्हणाले रोज सगळी वाचायची का, म्हटलं सगळी वाचू नका हो, रोज 2 ओव्या वाचा. अजून काय सांगू मी तुम्हाला, रोज 2 ओव्या वाचा. मी तुम्हाला 12 महिने सांभाळायला तयार आहे. पोरांनी हाकलून दिले ना, तुम्ही सुद्धा पोराच्या संसारावर लाथ मारा, राहा पंढरपूरला. त्यांनी काय सांगावं, ते म्हणाले महाराज असं कसं, काही झालं तरी आपलंच पोरग आहे. म्हणलं मग मरात तिथं जाऊ, याच्या पलीकडे काय करता येईल मला सांगा. आम्हाला जर संसार कळाला असता तर पुन्हा तिथंच जायची मरमर कशा करता मला सांगा. आणि आम्हाला जर संसार कळाला नाही म्हणावं तर रडत पंढरपूरला यायची तयारी कशा करता हे मला सांगा. अरे आम्ही संसाराकडे ज्या सुखाच्या अपेक्षेने जातो, आम्हाला सुख मिळतं काय मला सांगा ना. हा संसार सुख देऊ शकत नाही. याचं कारण सांगतो. तात्विक कारणाने जर बोलायचं झालं तर 2 कारण तत्वदृष्टीने. संसार आम्हाला सुख देत नाही कारण सुख देणारा कुणीतरी परिपूर्ण आणि चेतन असावा लागतो. आमचा संसार परिपूर्णही नाही आणि चेतनही नाही. का, कारण तो निर्माणच झालेला नाही. विठ्ठला विठ्ठला.